आणि हल्ली ते फिल्म स्टार्स वगैरे विनियर्स पण लावतात ना. हो. पण मग त्याच्यासाठी आधी अलाइनमेंट करायला लागते. हो, अलाइनमेंट तुमची चांगली असेल, अलाइनमेंट प्रॉपर असेल तर मला कमीत कमी प्रिपरेशन करून किंवा नो प्रेप करून सुद्धा विनियर्स बसवता येतात. सो विनियर्स म्हणजे काय की बाबा आपलं जसं फर्निचरमध्ये कन्सेप्ट आहे की प्लायवूड आहे, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी बसवलं आहे, समथिंग सिमिलर. किंवा आता हे उदाहरण आपल्याला ऐकायला आवडत नाही, पण आता नेल आर्ट की तुम्ही जे खोटी नखं बसवता ते काय असतं की तुमच्या एक्झिस्टिंग नखांवरती तुम्ही काहीतरी बॉन्ड करता. सो विनियर्स पण तसेच आहे. अलाइनमेंट छान असेल, अलाइनमेंट प्रॉपर असेल, फंक्शनली तुम्ही स्ट्रॉंग असाल तर मला अगदी बेअर मिनिमम म्हणजे किती माहिती आहे का, 0.3 mm प्रेप करून पुरतो. इट इज सो थिन, इट इज सो मिनिमली इन्व्हिजिबल. मग ते इनॅमल काढायला लागतं. अगदी बेअर मिनिमम म्हणजे काढायला लागतं गरज असेल तर. पण इनॅमलचा जर का तुम्ही ओव्हरऑल हे बघाल, थिकनेस बघाल तर त्याच्यामधला 0.3 इज समथिंग दॅट इट कॅन अफोर्ड टू. पण तेच असेल की तुमचं क्राउडिंग आहे किंवा अलाइनमेंट प्रॉपर नाही आहे तर मला ते सगळे दात असे गोल पेरिफरली घासून म्हणजे ती जागा निर्माण करायला लागेल, मग ते तिथे बसू शकणार आहे. म्हणूनच ते आधी अलाइनमेंट हा विषय खूप महत्त्वाचा ठरतो त्या दृष्टीने. पण आता ना अजून एक असा नेहमी आपल्याला होतं बघा, कधीतरी असं दुखायला लागतं कुठेतरी आतमध्ये आणि मग बघतो तर अरे तिथे छोटासा अल्सर किंवा काहीतरी झालेला असतो. मग काहीतरी फोलिक ॲसिड किंवा काहीतरी घ्या किंवा असं काहीतरी करून तो बरा पण होतो. मग अशा वेळेला काही घरगुती उपाय करावेत का? आणि नेसेसरीली एक प्रत्येक अल्सर हा कॅन्सरची सुरुवात असू शकते का? कारण हा एक खूप मोठा प्रश्न आहे. मोठा विषय खरं नाही. थँकफुली तसं नाही आहे. स्ट्रेस रिलेटेड अल्सर्स आणि विटॅमिन B12 डेफिशियन्सी अल्सर्स हे सर्वात कॉमन आहेत. सो जर का तुम्हाला कुठलाही हॅबिट नसेल, गुटखा, तंबाखू, पान मसाला हे सगळं खात नसाल तर डायरेक्ट म्हणजे कारण गुगल केलं ना तर तो कुठलाही हे तुम्हाला कॅन्सरच देतो. बरोबर, काही झालं तरी त्याचं उत्तर कॅन्सरच असतं. सो ते तसं नाही आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह फॅक्टर काही आहेत का, तुमच्या सवयी काय आहेत हे ऑफकोर्स तपासायला पाहिजे. पण आपण असं धरू की अशी व्यक्ती की जिला बाबा काही बॅड हॅबिट्स नाही आहेत, निकोटीनशी त्याचा काही संबंध नाही आहे. सो अशा व्यक्तीला जेव्हा हे होतं ते मोस्टली स्ट्रेस रिलेटेड असतात किंवा विटॅमिन B12शी रिलेटेड असतात. सो नॅचरली तुम्हाला B12 आणि फॉलिक ॲसिड हे सुरू करायला पाहिजे, कारण नुसतं टॉपिकल ॲप्लिकेशन पुरत नाही. पोटातनं ती डेफिशियन्सी भरून येणं खूप गरजेचं आहे. तात्पुरतं घरच्या घरी मी म्हणेन की तुम्ही हे लावू शकता, साजूक तूप गाईचं नक्कीच उपयोग होतो, डेफिनेटली सो. पण ते तुम्हाला रिलीफ देईल, ते बरं नाही करणार. परत ते का होतं की आता कधी कधी ना एखादा खूप शार्प टूथ असतो, खूप दुखतो आणि अल्सर तो खूप दुखतो, भयंकर दुखतो. म्हणजे सॉफ्ट टिश्यू म्हणजे जे तुमच्या पिंक पार्टला होणारे विकार आहेत ना हे जास्त त्रास देतात मी असं म्हणेन, कारण ते मऊ असतात. सो कधी कधी असं असतं की एखादा बाबा शार्प टूथ आहे, विशिष्ट विजडम टूथ, की तो वरती उगवायचा प्रयत्न करतोय, तो असा त्या हिरडीला कापत कापत गालाला कापत जातो. सो तो त्यामुळे डेंटिस्टकडे जाऊन तो भाग थोडासा ब्लंट करून घेणं तो गरजेचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह फॅक्टर अगेन हॅज टू बी ट्रीटेड फॉर दॅट. आणि कॅन्सरचं विचाराल तर अल्सरेशन ही पुढची स्टेज आहे. त्याच्या आधीसुद्धा आपल्याला कॅन्सर डिटेक्ट करता येऊ शकतो. कुठले असे लक्षण असतात? सो 2-3 अतिशय कॉमन गोष्टी मी हे करू शकते. आता अगेन की हे आपण गृहीत धरतोय की त्या माणसाला हॅबिट आहे, पण ज्याला हॅबिट असतं त्याला माहिती असतं तो काय किती कन्झ्युम करतोय. की आता आपल्याकडे तंबाखूचं पाऊच किंवा ती हे करून ठेवतात बघा, पुडी ठेवतात. सो जिथे तुम्ही ठेवत असाल तिथला तो पिंक टिश्यू बघणं गरजेचं आहे. तो जर का असा फायब्रस, त्याची इलास्टिसिटी कमी झालेली असेल किंवा त्याच्यात एक असा पांढऱ्या गोष्टीचा थर साठलेला असेल, साध्या एखाद्या घरातल्या छोट्याशा हायजिनिक ह्यानी मी म्हणेन चमच्याच्या एंडनी किंवा मे बी टूथपिकच्या टोकानी तो स्क्रेप करून बघा. तो जर का स्क्रेपेबल नसेल, तो स्क्रेप होत नसेल तर दिस इज अ अर्ली साईन ऑफ कॅन्सर किंवा हे प्री कॅन्सरस लिजन आहे. ह्याला ल्युकोप्लेकिया म्हणतात. सो आमच्याकडे पेशंट आला, क्लिनिंगला बाबा रेग्युलरली आला, आम्ही ही सगळी हिस्ट्री घेतच असतो की हॅबिट आहे का, किती वेळा तुम्ही दिवसातनं खाता किंवा किती वेळा स्मोकिंग करता, ऑल दिस थिंग्स आर देअर. सो तसं असेल आणि आमच्या हे लक्षात आलं तर आम्ही पेशंटला इन्फॉर्म करतो की हे असं असं आहे. त्या क्षणी त्यांनी तो हॅबिट कम्प्लिटली थांबवला तर ते रिव्हर्सिबल आहे. सो असं नाही आहे परत शरीर वॉर्निंग देतं आहे, आपण ओळखूयात, हा त्याच्यातला मुद्दा आहे. सो त्या स्टेजला आपण ती हॅबिट थांबवली ना तर ते कम्प्लिटली रिव्हर्स होतं. ऑफकोर्स त्याच्याबरोबर तुम्हाला काही विटॅमिन्स किंवा मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स ह्याचं कन्झम्पशन गरजेचं आहे, पण हॅबिट थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. सो जेव्हा तो प्री कॅन्सरस लिजन प्रॉपरली कॅन्सरस बनतो तेव्हा त्याचं रूपांतर अल्सरेशनमध्ये होतं किंवा तो जो पॅच असतो हा रेडिश बनतो, त्याला एरिथ्रोपॅथिया म्हणतात. सो ते म्हणजे त्याचं प्रोग्रेशन आहे. सो फर्स्ट स्टेज ही आपण परत घरी बघू शकतो किंवा तुमचा डेंटिस्ट तुम्हाला सांगू शकतो. साधारण मला असं वाटतं 70-80 हजार लोक
दरवर्षी भारतात ओरल कॅन्सरनी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे लोकांनी टोबॅको, स्मोकिंग हे तर अवॉइड करायलाच पाहिजे. खरंच करा, प्लीज करा. आणि सेलिब्रिटीजनी पण ॲड करताना थोडंसं रिस्पॉन्सिबली हे नक्कीच. करायला पाहिजे, नाही का? 100%. कारण मी असं वाचलेलं की सचिन तेंडुलकरनी टोबॅकोची ॲड करायला नकार दिला असं. म्हणजे आय थिंक वी नीड मोर मेंटर्स किंवा मोर आयडियल्स लाईक दिस. कारण असं म्हणतात बघा की तुम्ही कोणाला फॉलो करता ह्याच्यावरती तुमची सोसायटीची हे पण ठरते. सो मला असं वाटतं की आपण ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा खरंच जे चांगली उदाहरणं आपल्याकडे आहेत त्यांना फॉलो करूया. ते खरंच महत्त्वाचं आहे. आणि सेलिब्रिटीजनी हे टाळलं तर फार उत्तम. कारण कितीही म्हणलं तरी एक ठराविक एज ग्रुप असा असतोच की जो ब्लाइंडली फॉलो करतो आणि ते लहान पण असतात. विशेषतः आता तुम्ही आता व्हेपिंग तर ही गोष्ट इतकी सरप्रायझिंगली लहान वयात पण आम्ही बघतोय, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. आणि हा लाईफस्टाईल आजार आहे ना, कुठे होता आधी, कुठे होता? म्हणजे आपल्याला ते इट लुक्स कूल या नावाखाली ते जे केलं जातं, पण मुळात ते किती डेंजरस आहे की त्याचे तुमचे होणारा तो जो डॅमेज आहे शरीरातला हा परमनंट आहे. सो नाही करू. मग डाएट कसं असावं? म्हणजे डाएटमध्ये असं काय पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आपले दात म्हणा, हिरड्या म्हणा, त्या स्ट्रॉंग होतील आणि पटकन बॅक्टेरिया वाढणार नाहीत किंवा इन्फेक्शन होणार नाही. सो आपली जी जुनी जेवणाची पद्धती आहे, आपण गोड नॉर्मली पानात घेऊन खातो बघा. सो डेझर्ट ही कन्सेप्ट खूप रिस्की आहे. कारण आपण आधी जेवतोय, नंतर सर्वात जे शुगरनी लेडन आहे असं खातोय, परत शुगर फ्री आहे. डू यू रिअली नो इट शुगर फ्री? तुम्ही स्वतः बनवलं असेल तर मी मान्य करीन की तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल आहे. पण तुम्ही बाहेरनं विकत घेताय, खरंच ते शुगर फ्री आहे का हे कसं ओळखणार? सो आपण जो आपला आहार होता तो खरंच उत्तम होता की तुम्ही श्रीखंड आहे, मोदक आहे, आमरस आहे, तो पानात घेऊन खाताय. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याचं डायल्युशन करताय त्या शुगरचं जे काय तुम्ही घेताय, बरोबर. दुसरं आपल्याकडे कोशिंबीर असायची काय. सो कोशिंबीरीत जनरली आपण असं बघतो की ठीक आहे खादं हे आता शिजवलेलं असतो, पण त्याच्यामध्ये फायब्रस कंटेंट हा खूप आहे. सो कोशिंबिरी या किंवा सॅलड्स हे दातांकरता उत्तम. आणि रोज जमलं तर एक चीजचा स्लाईस खा. चीज चीज वर्क्स व्हेरी वेल, एस्पेशली इन ग्रोईंग इयर्स. म्हणजे मी म्हणेन की साधारण असंच की 5 ते 15 या वयोगटाला तरी रोज एक चीज स्लाईस द्याच. चीजमध्ये विशिष्ट काही असे एन्झाईम्स आहेत की ज्यांनी सलायव्हरी ग्लँडला मदत होते किंवा तुमचं दाताचं जे फॉर्मेशन आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. पण त्याच्यात परत ओबेसिटी किंवा ह्याचे रिलेटेड थोडेसे फॅक्टर्स येतात. सो तो एक डिस्क्रिशन मात्र ठेवायला पाहिजे. पण कोशिंबीर आणि सॅलड तर जरूर खा. उसळी आहेत आणि भरपूर पाणी प्या. सो दॅट इज दॅट. सप्लिमेंट्स घ्यायला हवीत का? कुठली सप्लिमेंट्स घेतली पाहिजे दातांसाठी? सो B12, D3, व्हिटॅमिन C हे 3 आणि फॉलिक ॲसिड हे 4 तर मस्ट आहेत. ह्याच्यातलं D फक्त मी असं सजेस्ट करते की ब्लड टेस्ट न करता घेऊ नका. कारण ADEK हा फॅट सोल्युबल. सो तुमच्या शरीरात ते जास्त झाले तरी प्रॉब्लेम आहे, कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे. सो ते आधी चेक करा. कारण व्हिटॅमिन D जास्त झालं तरी बऱ्यापैकी इश्यूज वेगवेगळे येतात आणि कमी असेल तर येतातच. B आणि C बिंग वॉटर सोल्युबल हे मी थोडंसं असं म्हणेन की बाबा तुम्ही सुरू करू शकता आपलं आपण किंवा तुमच्या डॉक्टरना विचारून सुरू करू शकता. पण हे 4 गोष्टी तर मस्ट आहेत, अगदी मस्ट आहेत. आता मी काही असे प्रश्न केलेले आहेत की जे आम्हाला सगळ्यांना पडतात. त्याला रॅपिड फायर गिव्ह मी 3 म्हणून आहे. नक्की नक्की. दातांवर प्लाक होण्यामागची 3 मुख्य कारणं. सो इनकन्सिस्टंट ब्रशिंग हॅबिट्स, खाल्ल्यानंतर चुळा न भरणं आणि ओव्हरऑलच शुगरी किंवा स्वीट्सचं कन्झम्पशन जास्त असणं. दात किडणं किंवा जी कॅव्हिटी होते त्याच्यामागची 3 प्रमुख कारणं. सो अगेन शुगर कन्झम्पशन जास्त असणं, इम्प्रॉपर ब्रशिंग आणि परत तेच होतं की तुम्ही जर का कॉन्टॅक्ट पॉईंट हा जास्त ठेवलात की तुम्ही ते मिडनाईट स्नॅकिंग म्हणा की आता आपण खूप हॉस्टेलला जी मुलं आहेत त्यांचं बघतो ना, रात्री खातात. डोंट डू दॅट. दात पिवळे होण्यामागची कारणं. दात पिवळे. सो एक्सेसिव्ह कॉफी, एक्सेसिव्ह टी, ब्लॅक कॉफी, निकोटिन बट ऑब्व्हियसली आणि एजिंगशी सुद्धा रिलेटेड आहे. तोंडाला दुर्गंधी येण्यामागची मुख्य कारणं. सो तोंडामध्ये कॅल्क्युलसचं प्रमाण बऱ्यापैकी असणं, पाणी कमी पित असणं आणि तुम्हाला काही सिस्टेमिक आजार असणं. रक्त येणं हिरड्यांमधनं, सूज आणि रक्त ह्याच्या मागची 3 कारणं. कॅल्क्युलस तुमचं खूप आहे. मुळात हे गम इन्फेक्शनचं त्रोतक आहे, गम इन्फेक्शनचं इंडिकेशन आहे. सो कॅल्क्युलस, ट्रॉमा, कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा होत असेल, सतत तुम्हाला तिथे हिरडी इरिटेट होत असेल तर, आणि डेफिशियन्सीज, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी असेल तर हिरडीतनं रक्त येऊ शकतं. दातांची जी सेन्सिटिव्ह दात होतो हो, त्याची कारणं. ओव्हर कन्झम्पशन ऑफ ॲसिडिक फूड्स. एनी डे ओव्हर कन्झम्पशन ऑफ ॲसिडिक फूड्स. म्हणजे आता लिंबू चोखणं नॉट अ गुड आयडिया.
सातत्याने करत राहिलात इट्स डेफिनेटली गोइंग टू बी अ डॅमेज. कीड असल्यावरती सुद्धा सेन्सिटिव्हिटी येते आणि प्रमाणाबाहेर झीज असणं, ही 3 कारणं. दात मजबूत ठेवण्यासाठी कुठल्या अशा 3 गोष्टी आहारात पाहिजेतच? कोशिंबिरी, सॅलड्स, पाणी आणि चीज. दात सर्वात जास्त खराब करणाऱ्या 3 गोष्टी. सो चॉकलेट्स, बिस्किट्स. आपल्याला असं वाटतं की अरे लहान मुलांना बिस्किट देऊ, कॅडबरी नको, तेवढंच डॅमेजिंग आहे. शुगर कंटेंट तेवढाच आहे. आणि कोल्ड ड्रिंक्स, ॲसिडिक ड्रिंक्स कुठल्याही प्रकारचे. ब्रश करतानाच्या 3 चुका. मोरी घासल्यासारखं ब्रशिंग करणं, 1 मिनटं ब्रशिंग करणं आणि चुकीच्या पद्धतीने ब्रशिंग करणं. लहान मुलांना शिकवल्याच पाहिजेत अशा 3 ओरल हायजीनच्या सवयी. सो एकतर तुम्ही काय खाताय, मेक अ कॉन्शियस चॉईस, ऑलवेज मेक अ कॉन्शियस चॉईस. दुसरं म्हणजे प्रॉपर ब्रशिंग टेक्निक आणि चुळा भरायचा कंटाळा नाही करायचा. मी ॲक्च्युली विचारणारच होते, रात्री झोपण्यापूर्वी करू नये तशा 3 गोष्टी. सो गोड खाऊन झोपणं, हे काही खाऊन झोपणं, काही खाऊन दात न झोपणं, घासता. खरं दात न घासावं हे पहिलंच अगदी खरंच धरा. मिडनाईट स्मॅकिंग किंवा आता उठल्यावरती मग मला सडनली भूक लागली आहे आणि माझा हात चिप्सच्या पॅकेटकडेच जातोय, ते नको. आणि थर्डली पाणी कमी पिणं, अगेन की दॅट इज गोइंग टू बी अ मेजर फॅक्टर. मला असं वाटतं आज मला सुद्धा बरंच काही कळलं ना. म्हणजे अगदी आपण साध्या साध्या गोष्टी, दात कसे घासावे, पेस्ट कुठली घ्यावी पासून खूप छान आज डॉक्टर स्नेहा तुम्ही आलात आणि इतकी सुंदर माहिती दिली आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. थँक्यू सो मच. कारण दातांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे खरं आहे. हे आज आपल्याला कळलं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप थँक्यू. इट वॉज अ प्लेजर आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू थँक्यू सो मच. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.